बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे जनक हे यांची आज जयंती आहेत। या जयंतीनिमित्त माजी गृहमंत्री माननीय श्री रमेशदादा बागवे यांची आज इथं उपस्थिती प्राप्त आहेत। आपण पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे दादा, आपण आपले मनोगत व्यक्त करा। सर्वप्रथम पुणे डिजिटल मीडियाला मी मनापासून धन्यवाद देतो। आजच्या या अत्यंत शुभ दिनी या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो। आजचा दिवस हा सर्व भारतीयांचा आयुष्यातला हा फार महत्त्वाचा दिवस आहे। या देशाला राष्ट्रीय एकात्मता सामाजिक एकतेच्या माध्यमातून जर कोणी एकत्र ठेवला असेल ते म्हणजे आदरणीय वंदनीय बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून। आदरणीय वंदनीय बाबासाहेबांनी जे संविधान या देशाला दिलंय, जगामध्ये या संविधानाला सर्व लोक मानतात, परंतु दुर्दैव आमचं की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये देशामध्ये त्यांची भूमिका संविधानाच्या विरुद्ध आहे। मनुवादाच्या विचाराच्या माध्यमातून ते संविधानाला विरोध करतात आणि म्हणून तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे, ज्या बाबासाहेबांच्या नावाने आम्ही जगतो, ज्या बाबासाहेबांच्या मुळे आज समाजामध्ये राजकारणामध्ये आम्हाला मानाचं स्थान मिळतं, त्यांची जाणीव ठेवून बाबासाहेबाच्या मुळे आज आम्ही अन्न खातोय, आज आम्ही त्यांच्यामुळं या ठिकाणी श्वास घेतोय। अशा ह्या महामानवाच्या विचाराला आपण अधीन राहून या संविधानाचं आपण रक्षण करणं हे तुमचं आणि आमचं कर्तव्य असं मी समजतो। आणि म्हणून आपण कोणत्याही पक्षामध्ये कोणत्याही संघटनेमध्ये काम करत असताना या ठिकाणी आपलं अध्यक्ष कर्तव्य काय आहे हे आपण विसरता कामा नये। आपलं कर्तव्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपण जपलं पाहिजे, ते शाबूत राहिलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे। त्या संविधानामध्ये गोर गरीब दलित अल्पसंख्याक आदिवासी महिला शेतकरी कामगार सर्व वर्गाला संरक्षण मिळाले। जो भारतीय आहे त्या भारतीयाला कायद्याने बोलण्याचा राहण्याचा काय शिक्षण घेण्याचा आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि म्हणून जाती धर्माच्या नावाने जे देशामध्ये तुकडे करू पाहतात, लोकशाही बर्बाद करू पाहतात, त्याला एकमेव रामबाण उपाय म्हणजे आपलं संविधान आहे। आणि म्हणून संविधान हे टिकलं पाहिजे। संविधान टिकलं, लोकशाही टिकेल, देश टिकेल आणि ते वाचवायचं काम केवळ आणि केवळ तुमच्या आणि आमच्या हातामध्ये आहे, बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गामध्ये। म्हणून आपण आपसातले सर्व मतभेद बाजूला सोडून संविधानासाठी आपण एक झालं पाहिजे, हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न आहे आणि बाबासाहेबांना ही आदरांजली आहे। त्यामुळं या महामानवाचा कुठं अपमान होणार नाही, संविधान कुठं गालबोट लागणार नाही आणि त्या संविधानाच्या अनुषंगाने आपल्यामध्ये ऐक्य दाखवावं ही सर्व नेत्यांना माझी विनंती आहे। जय भीम, जय हिंद, जय लोकजी।